दैवी शक्ती प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. दैवी शक्ती प्राप्त झाल्यावर मनुष्यामध्ये आत्मविश्वास, उत्साह, कार्यकुशलता, प्रत्येक कार्यात यश, सर्वत्र विजय, सुख, समृद्धी अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात. दैवी शक्तींनी संपन्न व्यक्ती या लोकात सुखी व समाधानी असतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेविकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण दैवी शक्ती म्हणजे काय, दैवी शक्ती असल्यावर काय काय होतं तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. अशा व्यक्ती पृथ्वी तलावर जीवन व्यतीत करीत असताना परमेश्वराशी कृतज्ञ राहून जर परोपकार करीत राहिल्या तर त्यांना प्राप्त झालेल्या दैवी शक्ती वाढत राहतात. परंतु मनुष्य जर कृतज्ञ, परोपकारी न होता उद्धटपणे वागू लागला तर या शक्ती नष्ट होतात. दैवी शक्तींनी संपन्न मनुष्य देवलोकात जातो. परोपकार वृत्ती, दान धर्म, प्रेम व शांती यांच्या आश्रयाने जो राहतो व जो इतरांना आनंद देतो त्याच्यावर ईश्वर कृपा होते व मृत्यूनंतर त्याला आनंदाच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त होतो. पुष्कळ वेळा असे घडते की कुणाच्या तरी आशीर्वादाने किंवा थोड्याशा ईश्वरी कृपेने एखादा दुर्दैवी माणसाला वैभव प्राप्त होते. वैभव प्राप्त होताच तो अहंकाराने वागू लागतो. परोपकार व दान धर्म करणे विसरतो. परिणामी कालांतराने पाठीमागील ईश्वरी शक्ती नष्ट होते व हा पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने गरीब होतो. यासाठी नम्रता, परोपकार व दान धर्म, परिणामी कालांतराने पाठीमागील ईश्वरी शक्ती नष्ट होते व हा पहिल्याप्रमाणे कितीतरी पटीने गरीब होतो. यासाठी नम्रता, परोपकार व दान धर्म याची कास कधीही सोडता कामा नये. मी तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी सांगू शकेल की ज्या 100% सत्य आहे. तर आज आपण एक उदाहरण बघूया. कर्नाटकामधील एक खूप श्रीमंत मनुष्य होता. पूर्ण गावावर त्याचा खूप दरारा होता. अनेक प्रकारे तो लोकांना त्रास द्यायचा, छळायचा. मी त्या काळात अगदी तरुण होतो, जेमतेम 16-17 वर्षाचा. गावातील गोरगरीब माझ्याकडे आपल्या समस्या घेऊन येत. मी त्यांना यथाशक्ती मार्गदर्शन करीत असे. लोक मला आपल्या घरी कृतज्ञतेने जेवायला वगैरे निमंत्रित करीत. मीही आनंदाने गरिबाकडे जात असे. माझी वाढत चाललेली लोकप्रियता त्या प्रचंड श्रीमंत माणसाला रुचत नाही. सर्वजण त्याला नाना म्हणत. आणि एक दिवस नानांचा नोकर मला बोलवायला आला. मी गेलो. ते म्हणाले, मुला, तुझ्यासारखा उच्च कुळातील मुलाने हलक्या जातीच्या लोकांकडे, गरिबाकडे जेवू नये. तेव्हा तू असे कर, तू माझ्याकडेच राहा. मी तुला जेवायला देईन. सगळ्या लोकांना म्हणावे, तुला भेटायचे असेल तर त्यांनी माझ्या दारात यावं. बाह्यकारी त्याच्या त्या भाषेतील शब्द जरी साधे होते तरी त्याच्या सूक्ष्म देहातील घाण मला स्पष्ट दिसत होती. अशा माणसाकडे जेवण तर सोडाच, पण त्याच्याबरोबर बोलत बसणेही मला बरे वाटेना. मी त्याला समजुतीने सांगितले, ते सर्व गरीब आहेत. त्यांच्या दुःखावर फुंकर घालणे, त्यांचे अश्रू पुसणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. हे सर्व करून वेळ मिळाला तर मी तुमच्याकडे जरूर येईल. त्या दुःखी, गरीब, पीडितांना जो आनंद माझ्यामुळे मिळतो तो आनंद मी जर येथे बसलो तर मिळणार नाही. मला नदी किनारी वृक्षाखाली बसणे आवडते. तेव्हा मी तुमच्या हवेलीत येण्याऐवजी जर तुम्ही नदी किनारी त्या औदुंबर वृक्षाखाली याल तर फार बरे होईल. इतके सांगून मी तिथे निघून गेलो. नदी किनारी माझ्या आवडत्या औदुंबर वृक्षाखाली आलो. नंतर संपूर्ण आठवडा मध्ये गेला. गावातील प्रत्येकाच्या तोंडी एक प्रेमळ साधू, जे बोलले ते खरे होते. वाचासिद्धी संपन्न साधू, निर्लोभी, एकाही पैशाची अपेक्षा न करणारा, अशी माझी वर्णन ऐकून त्या श्रीमंत माणसाला माझा राग आला.
त्याचे संपूर्ण आयुष्य स्वतःची स्तुती ऐकण्यात गेले होते. गावातील कोणीही दुसऱ्याला चांगले म्हटलेले त्याला खपत नसे. जर एक्सने वायची स्तुती त्याच्यासमोर केली तर तो नाना म्हणे, माझ्यासमोर त्याची वाखाणणी करतोस तो काय मोठा झाला आहे का, की त्याने तुला काही लाज दिली. अशा विचित्र स्वभावाच्या नानाला संपूर्ण गाव माझी स्तुती करीत आहे हे पाहून खूप राग आला. मी ज्या झाडाखाली बसलो होतो तेथे तो आला. बरेच काहीतरी बडबडला. त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर मी त्याला म्हटले, नाना, सत्ता, संपत्ती, सामर्थ्य, सौंदर्य, आरोग्य, यश व कीर्ती या गोष्टी ईश्वराच्या कृपेने मिळत असतात. तेव्हा परमेश्वराशी नम्र व कृतज्ञ राहायला हवं. परमेश्वराशी नम्र राहणे म्हणजे सगळ्या लोकांशी प्रेमाने वागणे व परमेश्वराशी कृतज्ञ राहणे म्हणजे परोपकार करणे. तेथे उपस्थित लोकांना उद्देशून मी म्हणालो, आपण सामान्य माणसे आहोत. या विश्वामध्ये 60-70 वर्ष राहायला ईश्वराने पाठवले आहे. तेव्हा या जगातील सर्वांशी नम्रपणे व प्रेमाने वागलो व सतत इतरांना मदत करीत राहिलो तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा केल्यासारखे होईल. माझ्या व्यक्तित्वाची सर्वांनी वाहवाह केली, टाळ्या वाजवला. हा सारा प्रकार पाहून नाना खवळला व त्याने मलाही दमदाटी करण्यास सुरुवात केली. मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. नंतर मी दुसरीकडे निघून गेलो. मध्ये 2-3 वर्ष गेली व परत काही कामानिमित्त त्या गावी गेलो. तेव्हा गावातील लोकांनी मला सांगितलं, तुम्ही गेलात त्या दिवसापासून नानाचे सर्व बाजूने नुकसान होऊ लागले. सर्व प्रॉपर्टी एका वर्षात विकावी लागली. सारा पैसा संपला. आता एक कप चहासाठी तो लोकांकडे चक्क भिक्क मागतोय. एक विडीसाठी त्याला भीक मागावी लागते. आता तो बसच्या शेडमध्ये रात्री झोपतो. त्याच्याकडे एक जुना फाटका तुटका सदरा, एक फाटके धोतर एवढेच आहे. मला हे ऐकून खूप वाईट वाटले. मी त्याला भेटायला बस शेडमध्ये गेलो. हातपाय थरथर कापत होते. दृष्टी खूपच मंद झाली होती. त्याचा चेहराच सांगत होता की त्याने बऱ्याच दिवसापासून पोटभर खाल्ले नव्हते. मी जवळ जाऊन हाक मारली, नाना. त्याने वर पाहिले व म्हणाला, कोण स्वामी? त्याने दोन्ही हात जोडले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला तो म्हणाला, मी सगळ्या जगावर अन्याय केला पण माझे काहीच वाईट झाले नाही. पण मी एका संतावर अन्याय केला. माझे सर्व वैभव निघून गेले. बघा स्वामी, मी भिकारी झालो आहे. माझ्याकडे आता काही नाही. तो बोलताना त्याचे सर्व अंग थरथर कापत होते. त्याची दशा पाहून मला खूप दुःख झाले. मी त्याला म्हणालो, नाना, काळजी करू नका. देव दयाळू आहे. तो तुमची सोय नक्की करेल. असे म्हणून मी त्याला ग्लासभर चहा पाजला व खायला दिलं व तेथील ओळखीच्या हॉटेलवाल्याकडे पैसे दिले व सांगितले, जोपर्यंत नाना जिवंत आहे पर्यंत तू त्याला जे पाहिजे ते खायला दे, प्यायला दे व विड्या देत जा. पैसे मी देईन. नंतर 1-1.5 वर्षातच नाना अगदी रस्त्यावर स्वर्गवासी झाला. आता ह्या गोष्टीवरून आपल्याला एकच कळतं, मानवी जीवन जगताना परमेश्वराशी कृतज्ञ राहून जीवन जगायला हवे व दैवी शक्ती वाढवत राहायला हवी. आता आपण दैवी शक्ती कशा वाढवत राहायला हव्या किंवा ईश्वरी कृपेचा वर्षाव सतत व्हावा म्हणून काय गोष्टी करायला हव्या याकडे लक्ष देऊ. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.